मिस्टरांकडे वेडिंग कार्डचं काम आलं होतं आणि क्लायंटला दुसऱ्या दिवशीच ते सगळं सबमिट करायचं होतं. म्हणून मग आदल्या दिवशी रात्री आम्ही सर्वच उशिरापर्यंत बसलो. म्हणजे मी काही मदत नाही केली, पण सोबत असली की कसं कामं पटापट होतात. प्रिशा अभ्यास करत होती आणि मी असंच काहीतरी काम करत बसली होती, पण त्यांना तशी काही माझी मदत नाही झाली. आणि रात्री काय ते काम पूर्ण होणं शक्य नव्हतं. दुसऱ्या दिवशीचे 11:15 झालेत आता आणि तरीही थोडं काम अजून बाकीच आहे. पण ते काम झालं. 12 वाजेपर्यंत सगळं काम आटपलेलं होतं आणि आज सगळा गोंधळात गोंधळच होणार होता. कारण का 9:30 वाजता साची माझ्याकडे येते, जिला मी सांभाळते. तर ती आल्यानंतर तिचा खूप दंगामस्ती असते आणि मी ते शूट करण्याचा प्रयत्न करत होती. एकीकडनं तिचा पाठून आवाज आणि मलाही सध्या आपला नवीन चॅनल आहे, तर मलाही बोलताना खूप गोंधळायला होतं आहे. तर खरंच यूट्यूबर्स जे काही काम करतात तर त्याच्यामागे किती मेहनत असते हे आत्ता कळतं आहे. कारण का खरंच खूप कठीण आहे. तर ही मध्ये येऊन त्रास देत होती. आणि आज मला खरं तर तुम्हाला काळ्या वाटाण्याच्या मालवणी पद्धतीने काळ्या वाटाण्याचं सांबार कसं करतात याची रेसिपी मी शूट करत होती. पण या गोंधळामध्ये अर्धी रेसिपी शूट झाली आणि अर्धी झालीच नाही. त्याच्यामुळे ती रेसिपी तर मला तुम्हाला आज शेअर नाही करता येणार. मग माझ्याकडे एक पेंडिंग रेसिपी होती. त्या दिवशी मी आंबोळीचं पीठ कसं करायचं आणि आंबोळ्या कशा करायच्या त्याची रेसिपी टाकली होती. मग तेच पीठ उरलं होतं आणि त्याची मी इथे ओनियन उत्तप्पा करणार होती. तीच रेसिपी मी आता तुमच्याबरोबर शेअर करते. तर इथे मी कांदा बारीक चिरून घेतला, हिरवी मिरची आणि कोथिंबीर असं सगळं मिक्स करून घ्यायचं. खूप छान होतं, कारण का पीठ पण इतकं सुंदर आलं होतं. तर ओनियन उत्तप्पा इतका सुरेख झाला होता. आणि चटणी त्या दिवशी केली होती ती सेम चटणीची रेसिपी, म्हणजे तीच सेम चटणी मी आत्ता केली आहे. त्याच्यामुळे चटणीची रेसिपी काही सांगत नाही. इथे मस्त जाळी पडल्यानंतर वरून हे सगळं जे आपण कांद्याचं केलं आहे तो कांदा व्यवस्थित परतवून घेतला, वरून तेल टाकलं आणि छान ना असं चॉकलेटी गोल्डन कलर होईपर्यंत तो कांदा आहे ना मस्त हे करून घ्यायचा, कलर होईपर्यंत ठेवायचा. म्हणजे थोडंसं खरपूस टेस्ट मस्त लागते त्याची आणि खूप छान झाला होता. त्याच बॅटरने मग मी नंतर डोसेसुद्धा काढून घेतले. तर याप्रमाणे नक्की ओनियन उत्तप्पा करून बघा, खूप छान होतो आणि टेस्टी लागतो. आणि काळ्या वाटाण्याच्या सांबाराची रेसिपी आता जेव्हा नेक्स्ट टाईम मी करेन त्यावेळेला तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. तर आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत आहेत की नाही ते मला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या कमेंटनेच मला थोडंसं प्रोत्साहन मिळतं आणि मी व्हिडिओ बनवत असते. तर आपला चॅनल आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.